दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। रिलीज होता है। ॲक्च्युली प्रत्येक डिरेक्टर किंवा प्रत्येक दिग्दर्शक लेखक हे स्वप्न घेऊनच तयार होतो। माझा पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी आणि प्रेक्षकांचा पण भरपूर साथ आहे। खूप चांगलं वाटतं आहे। म्हणजे गडचिरोलीपासून पुण्याचा प्रवास, पुण्यापासून मुंबईचा प्रवास आणि तिथून हे चित्रपट बनवणं ॲक्च्युली एक वेगळं टास्क असतं सगळ्यांसाठी, पण ते साध्य झालं आहे आज। अरण्य चित्रपट हा ॲक्च्युली जंगलातला चित्रपट आहे। सगळेजण म्हणतात अरण्य म्हणजे जंगल, जंगल म्हणजे काय, तर आपले जंगल म्हणजे काय, तर जंगल म्हणजे नाते, थरार, नात्यातला दुरावा किंवा हे, आणि आपल्या चित्रपटात दिसतं आहे ते आहे एक बापाच्या आणि त्याच्या मुलीचं रिलेशनशिप, त्याच्या आधारितून आपला चित्रपट आहे। ऑफकोर्स त्याला नक्षलिझमचं बॅकग्राऊंड आहे। एक नक्षलाईट बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कसं काही स्ट्रगल करतं हे आपल्याला या चित्रपट बघण्यात येईल। चित्रपटसुद्धा प्रदर्शित केला आणि चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतं आहे। तसेच इंदोर, सुरत आणि बेंगलोर आपला कर्नाटकामध्ये चित्रपट प्रदर्शित होतो आहे। एकूण किती चित्रपटात गाणे सॉरी गाणे की गाणे तुम्हाला जसे चित्रपटामध्ये 3 ते 4 गाणे दिसतील, पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि ह्याच्यावर आम्ही खूप काम केलं आहे। सो ते तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार की किती गाणी आणि कशी आहे। असा अनुभव 19 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरची आम्ही तर आतुरतेने वाट बघत होतो, तशी प्रेक्षक सुद्धा वाट बघत होते। कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो, एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा येतोय असं म्हणत होतो आणि शेवटी तो आलेला आहे आज। म्हणजे बघा शहर आहे त्या रंगावरती, कारण की खरंच खूप वेगळा आहे। म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय, आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय, अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय, पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य या सिनेमातून दिसणार आहे। आणि ऑफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट एक झाड, ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे। म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाडं लागणार आहेत। म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या अर्थाने 19 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे। आणि ऑफकोर्स आता मी सिनेमाबद्दल काही बोलणार नाहीये, तुम्हाला ट्रेलर, टीजर, गाणी तुमच्या समोर आलेली आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल हा सिनेमा कसा आहे। पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे, त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व काय, आई वडिलांचं महत्त्व काय, किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी आपल्या मुलांसाठी काय काय करतात, किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की अख्खं घर कसं शिकलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य। बाकी काय रोल नेमका आपला? माझा जीवा हे नावाचं कॅरेक्टर आहे। जिजा या मुलीचा मी बाप आहे, आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो। तो नक्षल आहे, पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या थराला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे। सो त्यामुळे एक वेगळा पद्धतीचा सिनेमा मी का म्हणतो, कारण की असं नक्षल किंवा हे म्हटलं की लगेच मारकाट येतं, रक्तपात किंवा भांडण, थंटा किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं। ते सगळं नसून
लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमे बघू शकतात. नाही म्हणून समोर येतोय तर ते एक वेगळं काय म्हणतात शिवधनुष्य उचललंय मी. आता प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते थिएटर आणि याच्यामधून तुम्ही चित्रपटामध्ये आहे, तर काय वाटतं तुम्हाला? हा नाटकांमध्ये काय शक्यतो आपण कमर्शियली कॉमेडी नाटकं करतो तेव्हा कॉमेडी तिथे जास्त केली. इथे खलनायक पहिल्यांदा करतोय ती वेगळी मजा आहे. पण मला एक सांगा असं वाटतं की आज पिंपरी चिंचवडमध्ये आमचे 3-4 शो हाऊसफुल गेले. पुण्यामध्ये एक शो हाऊसफुल गेले. जळगाव धुळेमुळे शो हाऊसफुल गेले. तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय. आणि जे आम्ही मोहीम राबवली सगळ्यांनी एक सामाजिक कार्यकर्ते एक तिकीट एक झाड ते पण लोकांना खूप आवडतंय. तर लोक आवर्जून आम्हाला फोन करतात आहे की तुम्ही आम्ही तिकीटं काढतो, तुम्ही झाडं लावा, आम्ही तुमच्या बरोबर आम्ही ग्रुपने येतो आणि खूप मजा येते. आणि जे एक म्हणतो ना प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी एका कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांनाच मिळतो अख्ख्या टीमला. आणि मी खूप खूप आभारी आहे आमचे शरद पाटील सर, आमचे प्रोड्युसर आणि अमोल करंबे सर आमचे डिरेक्टर त्यांनी मला ही संधी दिली. मी या मूवीमध्ये एका छोट्या मुलीचा रोल करते आणि ही माझी फर्स्ट मूवी असं म्हणता येईल. कारण ज्या मूवी झाल्या आहेत त्या अजून रिलीज नाही झाल्या, होतील अजून काही बाकी आहेत, काही झाल्या आहेत. ही जी मूवी आहे ती खूप वेगळी आहे. एका बापाची एका मुलीबद्दलची शिक्षणाची धावपळ आहे यात आणि मूवी बघण्यात थोडंसं इमोशनल पण होतं. मूवी एकदम भारी आहे. मी जेव्हा ऐकली होती स्टोरी जेव्हा सगळ्या आल्या डिरेक्टर वगैरे तेव्हा खरंच मला खूप आवडली. म्हणून आहे नाही तर मी मिसलेच. कारण आज रिलीज झाला आहे पूर्ण महाराष्ट्रात, गुजरात, एमपी आणि कर्नाटकमध्ये. तर आम्ही आज चांगली संकल्पना मांडली की एका बापाची आणि लेकीच्या शिक्षणासाठी जो काही धडपड करतो बाप त्याच्यावर आपण एक चित्रीकरण केलेलं आहे. माझ्या शेजारी 2 वाघ आहेतच की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि आम्ही एक संकल्प पण केलेला आहे की एक तिकीट एक झाड, म्हणजे जेवढे तिकडे जातील महाराष्ट्रातून तेवढी झाडं आम्ही त्या जिल्ह्यात लावू, त्या राज्यात लावू. आम्ही मोजून 4 ते 5 जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीज केलेलं आहे, राज्यामध्ये रिलीज केलं आहे. तर माझी एकच विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन बघावा ही विनंती. मराठी चित्रपट निर्मिती केलं, काय वाटतं मराठी चित्रपटांचं जे आता चांगलं हे होतं, काय नाही, वाटतं? मराठी चित्रपट निर्मिती तर करणेच हवे. कारण आपल्या मराठी प्रेक्षक तर आतापर्यंत हिंदीमध्येच जास्त जात आहेत. तर त्यांना चांगलं कंटेंट कुठे भेटलं नाहीये खूप दिवसापासून. तर आम्ही एक कंटेंट आणलेलं आहे की एक स्त्री शिक्षणासाठी, म्हणजे जे मुलीच्या शिक्षणासाठी बापाची धडपड काय तर ते आम्ही घेऊन आलेलो आहे.